इधर से ब्लॉग चालू करने वाला हूँ मैं तेरी मागे तू काय टी शर्ट घातलंय गाडीत कोण आहे चल टी शर्ट घातलीस गाडीत कोण आहे घातली याने टाचणे करे लावले गाईज आप देख सकते हो इसने टाचने लगे बंद कर गेला अरे मला हिंदीत बोलता येत नाही रे मग हिंदीत कधी बोलायला शिकणार मी काय माहिती दे ना शिवी भाई ब्लॉग काय आपलीच माणसं बघ नाही गाईच आणि टाचणे का लावले दाताला टाचणे का लावले ते सांगायची गरीब बसा गरीब आता कसली झालं काय पण मेरा दिल बहुत बड़ा है मालूम है क्या तेरे को अर्ध कशाला तोडतो अरे की मी आहे ना सकाळी बोलवलेलं तिकडे सकाळी मी 8 वाजल्यापासून फोन करतोय लवकर ये म्हणून आम्हाला म्हणलं 5 मिनिट आलो 2 तास झाला आपण थांबलो यशच्या घरी उत्तर भाई इधर माझी देख सकते हो हमारे भाई अभी फोटो निकालने वाला इधर स्माइल तो देखो सगळ्या पोरी भिदा या साखरपुड्याला निघालो आता आम्ही बोल की एकदा हसून दाखव की एकदा स्माइल ठेव जरा तू काय खुश लगा 2 पहिला तुम्ही हॅलो सॉरी अरे ब्लॉग नको काढू मग काय केळ काढू का मग काढू काय मी काय बोलणारच नाही शांत तुझ्याबरोबर बोलणं म्हणजे ब्लॉग काढणार काय बोल एक शायरी राहुल शेठ एक शायरी राहुल शेठ हे थांब पाठ काय करत मोबाईल मध्ये बघून बोलायचं आठवलं कालची अरे बोल ना नको ब्लॉग बनवू घेतला का मध्ये राहुल शेठ मी शायरी नाही म्हणत पाठ काय करायचंय बघून बोल की हॅलो लय काय बोलते सावराला सोडत होतो सकाळी बरी याचे जे एंगेजमेंट आहे काय माहित आजचे दिवस भावाला काय बोलायचं साध्याला बोलतो काय बोलायचं काय माम्याला मी त्याच्या हातात कुणी दिलाय हे थांब जरा 1 मिनिट कुठं वळायचे रे पुढे रे हे रोड माहिती का तुम्हाला रोड माहितीये का रोड चुकलाय म्हटल्यानंतर अर्ध्या पुढच्या साईडला कच्चा रोड आहे म्हणतोय माघारी सोन्या राव तुम्ही इकडे फिरता का आम्ही फिरतो ब्लॉग वर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लय मारायची काय करायचं कुठे माहिती का पण इथनं चालत जायला लागून आहे नसतं बघायचं कधी राहुल शेटनं रोड चुकवलाय घर किती आते चालत जाऊ लागते अरे काय बघ सरळ जायचंय सरळ गाडी बिडी जायला घेऊन थांबले मला हरवलं नाही मार्ग घेतली असत त्या
अरे तुला मेकअपच नाही झाला माहिती का हसवलं तुला हा तिथं नुसतं फाउंडेशनच लावते तो गाइस बहुत दिनों के बाद हम सब आए इधर डॉली कुठे गेला नमस्कार आजी बघा आजी काय बोलते हा बाबांना बोलली ती बाबा तुझ्यासारखी दिसते ना माहितीये का तुझ्यासारखी दिसते पायाच पडून आलोय बाहेर पोरी समोर नाटकं करू नको मित्रांना काय बोलत नाहीस तुम्हाला मला तर बाहेर कधी काय बोलत नाही पोरी बसली म्हणजे बरोबर बोलता वैष्णवी बोल ना विष्णू कशाला तू काय शांत बसलाय गाडीत तर लय उड्या मारत होता सर्वच पाहिजे तुला सात लग्न आहे थांबा 6 महिन्यात दप्पा देणार 9 महिन्यात पप्पा तू अरे तू हसू नको तू हसू नको माझी शपथ आहे तुझ्या मम्मीची पण शपथ आहे ना मोबाईल माझी शपथ तुझी शपथ पण असू दे मी चालू साध गाडी मला वाटलं तू चालवाय बसलाय साखरपुड्याचा कशाला राहू दे कुणाला मेसेज केलेला तू मेसेज केलेला कुणाला पण आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नव्हे चांगलं वागणं कुठं थांबावं हे कळणं हा बरोबर आहे भाई हे पटलं मला